हॅलो नमस्कार, मी प्रतीक्षा आणि आपणा सर्वांचं काव्य मेलोडी प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते। तर आज बऱ्याच दिवसानंतर साहित्याशी रिलेटेड माझा हा व्हिडिओ शूट आहे। खरं तर ह्याला व्हिडिओ शूट नाही म्हणता येणार, कारण की मैफिल आहे, तुम्ही माझ्या आजूबाजूला सेटअप बघू शकता। तर आजच्या या मैफिलीमध्ये मी गझल हा प्रकार सादर करणार आहे। तसं पाहिलं तर गझल ही मराठीमध्ये सध्याच्या ज्या युवा पिढींना या गझल या काव्य प्रकाराचं खूप आकर्षण आहे। गझल हा शब्द उर्दू आणि फारसी भाषेतला हा शब्द मराठी साहित्यात पहिल्यांदा आलेला आहे। गझलमध्ये 2 ओळींचं स्वतंत्र असं कडवं असतं, ज्याला शेर असं म्हटलं जातं। पूर्वी फक्त हिंदी भाषेमध्येच गझल हा प्रकार होता, परंतु गझल आपल्या मराठी भाषेत आणण्याचं काम, गझलेचे बीज मराठी भाषेत रोवण्याचं काम हे ज्येष्ठ साहित्यिक सुरेश भटजी यांनी केलेलं आहे। आणि भट साहेबांचा एक सुंदर असा शेर आहे, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा। तर असंच एक नामांकित साहित्यिक या क्षेत्राला लाभलेलं आहे सुरेश भट यांच्या नंतर, ते म्हणजे इलाही जामदार, ज्यांच्या गझल या फार अजरामर झालेल्या आहेत। दुर्दैवाने ते आता आपल्यात नाही आहेत, पण त्यांचं जे साहित्य होतं गझलशी संबंधित असो किंवा कविता असो, त्यांनी अनेक दैनिक मासिकातून, वृत्तपत्रातून, अनेक पुस्तकातून त्यांनी प्रकाशित केलेलं आहे। तर इलाही जामदार यांचं एक गझल जी मला फार आवडते, मी नेहमी ऐकत असते। तर आज तीच गझल मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे। आशा करते तुम्हालाही ती नक्कीच आवडेल। इलाही जामदार यांचा एक सुरुवातीला एक शेर घेते आणि मग त्यांच्या गझलेला सुरुवात करते। वाचलेली ऐकलेली मानसे गेली कुठे, वाचलेली ऐकलेली मानसे गेली कुठे, पुस्तकातून पाहिलेली मानसे गेली कुठे, रोज अत्याचार होतो आरशावरी आता, रोज अत्याचार होतो आरशावरती आता, आरशाला भावलेली माणसे गेली कुठे, वाचलेली ऐकलेली माणसे गेली कुठे। खरं तर इलाही जामदार यांनी अत्यंत स्पष्टपणे माणसाचं जे प्रवृत्ती असतात, जे माणसांचे स्वभाव असतात किंवा त्यांच्या अनुभवावरून त्यांनी ह्या ओळींची मांडणी केलेली आहे आणि यातून ते दिसूनही येतं। तर आजची जी गझल आहे त्याचं शीर्षक आहे, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा। ही गझल खरं तर खूप गाजली आहे आणि यूट्यूबवर याचे भावगीतात रूपांतरही करण्यात आलेलं आहे। इम्र पांचाळ यांच्या आवाजात ते स्वरबद्ध झालेलं आहे। तर मी पहिला शेर घेते। अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा। म्हणजे या गझलेमध्ये प्रत्येक कडवं ही स्वतंत्र असं त्याचं एक अस्तित्व दाखवतं। तर जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, जखमा कशा सुगंधी झाल्यात काळ झाला, केलेत वार जाणे तो मोगराचा असावा, तो मोगराचा असावा। नाही अखेर कळले नौका कशी बुडाली, नाही अखेर कळले नौका कशी बुडाली, भयभीत काठ सांगे तो भोवराचा असावा, तो भोवराचा असावा। का आळ खंजीरावर घेता तुम्ही कुणाचा, का आळ खंजीरावर घेता तुम्ही कुणाचा, की वाटले तुम्हाला तो सोयरा असावा, तो सोयरा असावा। एक मानवी जीवनावर आणि माणसाच्या जे 2 बाजू असतात, जो खरा चेहरा आणि त्यामागे असलेला एक चेहरा, त्याचंच वर्णन त्यांनी या गझलेतून केलेलं आहे। काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली, काठावरी उतरली स्वप्ने तहानलेली, डोळ्यात वेदनेचा माझ्या झरा असावा, झरा असावा। भेटून वादळाला इतके विचारा आता, भेटून वादळाला इतके विचारा आता, शाबूत एवढाही का कोपरा असावा, का कोपरा असावा। वादळ वारे झेलूनही तो कोपरा अजूनही तसाच स्थिर आहे, तो शाबूत का
ह्याचंच एक त्यांनी प्रश्नार्थक ओळ त्यांनी मांडलेली आहे. दारात ती उभियन, दारात ती उभियन, नयनी अबोल अश्रू. दारात ती उभियन, नयनी अबोल अश्रू. लाचारती असावी, तो उंबरा असावा, तो उंबरा असावा. त्यांनी एका प्रेयसीचं, या शिरातून त्यांनी एका प्रेयसीचं वर्णन केलेलं आहे की ती दारात उभी आहे, तिच्या डोळ्यांमध्ये अबोल अश्रूही आहेत, भावना आहेत, अव्यक्त भावना आहेत, परंतु ती लाचार आहे. ती ह्या तिच्या मनातल्या भावना व्यक्त नाही करू शकत आहे. तर तिला कुठेतरी मर्यादा घालणारा एक उंबरा तिच्या समोर आहे आणि तो उंबरा ती पार करू शकत नाही. दारात ती उभियन, नयनी अबोल अश्रू. लाचार ती असावी, तो उंबरा असावा, तो उंबरा असावा. माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही, माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही. दाही दिशा कशाचा, हा पिंजरा असावा, हा पिंजरा असावा. वा वा, इतकं सुंदर वर्णन. माणसाचं एक जो जबाबदाऱ्यांचा भार असतो, या साऱ्यांचं त्यांनी एक वर्णन केलेलं आहे. माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही, दाही दिशा कशाच्या, हा तर पिंजरा असावा. म्हणजे ह्या नभाने ज्या दाही दिशा व्यापून घेतलेल्या आहेत, तर ह्या दिशा नव्हे तर हा एक प्रकारचा पिंजरा आहे जो त्याच्या भोवती व्यापलेला आहे. तर असं वर्णन या शेरातून त्यांनी केलेलं आहे. माथ्यावरी नभाचे ओझे सदा इलाही, दाही दिशा कशाच्या, हा पिंजरा असावा. अंदाज आरशाचा, वाटे खरा असावा. बहुतेक माणसाचा, तो चेहरा असावा, तो चेहरा असावा. इतक्या सुंदर भाषेत आणि शैलीमध्ये त्यांनी या गझलेची मांडणी केलेली आहे. आणि कदाचित याच त्यांच्या या रचनेमुळे, या शब्द भांडारामुळे ही गझल इतकी अजरामर झाली आणि आजही इलाही जामदार आपल्यात असल्याचं या गझलेतून जाणवतं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा. आणि जर तुम्हाला सुचवायचं असेल एखाद्या साहित्यिकाचं नाव, त्यांच्या कविता किंवा गझल, तर तुम्ही नक्कीच मला कमेंटद्वारे सुचवू शकता. आवडल्यास शेअर करायला विसरू नका आणि जे बेल आयकॉनचं नोटिफिकेशन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला चॅनलचे प्रत्येक अपडेट्स जे आहेत ते मिळत राहतील. खूप खूप धन्यवाद.